सुप्रभात. मी सेजल पुरवार. या बातमीपत्रात तुम्हा सर्वांचं स्वागत. आणि बुलेटिनच्या सुरुवातीला बातमी मोठी आहे. स्टँड अप कॉमेडियन कुणाल कामरा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं नाव न घेता त्यानं एक गाणं गायलेलं आहे. यामध्ये त्याने शिंदेंची खिल्ली उडवली असल्याचं देखील आपल्याला बघायला मिळतंय. याशिवाय जर आपण बघितलं तर त्यानं ठाकरे शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी हे गाणं ट्विट केलेलं आहे. त्यानं गायलेलं हे गाणं आहे कुणाल की कमाल जय महाराष्ट्र असं संजय राऊत यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलंय. दरम्यान या गाण्यात कुणाल कामरा यांनी गद्दार असा उल्लेखही केलाय. में छुप जाए मेरी नजर से तुम देखो गद्दार नजर वो आए थाने की रिक्शा चेहरे पे दाढ़ी आंखों पे चश्मा हाय मंत्री नहीं वो दल बदलू है और कहा क्या जाए जिस थाली में खाए उसमें ही वो छेद कर जाए मंत्रालय से ज्यादा फडणवीस की गोदी में मिल जाए तीर कमान मिला है इसको बाप मेरा ये चाहे थाने की रिक्शा चेहरे पे दाढ़ी आंखों पे चश्मा हाय. या संदर्भात संजय राऊत यांनी नेमकं काय ट्विट केलेलं आहे ते आपण एकदा बघूयात. कुणाल की कमाल जय महाराष्ट्र असं ट्विट यावेळेस संजय राऊत यांनी केलेलं आहे. दरम्यान कुणाल कामरा विरोधात शिंदेचे शिवसैनिकही आक्रमक झालेले आहेत. कुणाल कामराच्या खार या ठिकाणच्या सेटची संतापलेल्या सर्व शिवसैनिकांनी तोडफोड केली आहे. तर मुर्जी पटेल यांनी अंधेरी पोलीस स्थानकामध्ये कामरा विरोधात तक्रारही दाखल केली. आमचे नेते माननीय एकनाथराव शिंदेजी यांच्यावर खालची पातळीवर ज्यांनी टीका केली असं कोणतरी कुणाल कामरा म्हणून काहीतरी नाव आहे त्याची लायकी आम्हाला दाखवायची आहे. आज मी MIDC पोलीस स्टेशन आमचं सगळं पदाधिकारी सकाळ इकडे आलो आहेत आणि त्याच्यावर FIR केली पाहिजे आणि त्यांनी 1-2 दिवसात शिंदे साहेबांची माफी मागावी जर त्यांना फिरू देणार. तर दुसरीकडे कुणाल कामराने एकनाथ शिंदे यांची माफी मागावी असं शीतल म्हात्रे यांनी म्हटलेलं आहे. माफी मागितली नाही तर कुणाल कामराचं तोंड काळं करू हा इशारा शीतल म्हात्रेंनी दिलाय. तर कामरा विरोधात तक्रार दाखल करणार असं उद्योगमंत्री उदय सामंत म्हणाले. सेनेचे मुख्य नेते आणि लाडके उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्याबद्दल वाह्यातपणे जर कोणी बोलत असेल आणि ज्या पद्धतीने ते गाणं बनवलेले त्या गाण्याच्या संदर्भात ते गाणं जर मागे घेतलं नाही आणि जर तुम्ही आज रात्री 12 वाजेपर्यंत माफीनामा जर मागितला नाही तर उद्यापासून संपूर्ण शिवसेने राहणार नाही. आम्ही आज त्यांना तुमच्या माध्यमातून सांगतोय की आज 12 वाजेपर्यंत ते गाणं पाठी घ्यायचं आणि माफीनामा आम्हाला आला पाहिजे, नंतर आम्ही तुम्हाला आज सोडणार नाही. ते पूर्ण गाणं ऐकून आमचे आमदार त्याच्यावर FIR दाखल करण्याच्या मनस्थितीमध्ये आहेत. आज ते पूर्ण गाणं आम्ही ऐकून माननीय एकनाथ शिंदे साहेबांचं बदनामकारक जर गाणं अशा पद्धतीनं कोणतरी म्हणायला लागलं तर ते काय आमचे कार्यकर्ते किंवा आमदार आम्ही कोणी सहन करणार नाही. त्याच्यावर पोलिसांकडनं कारवाई करण्याची मागणी करू. त्यांनी ट्विट काय केलं याच्यापेक्षा आमची भूमिका काय हे आपण समजून घेतली पाहिजे. मी पण उद्या गाणं म्हणू शकतो एखादं छानपैकी सकाळी 8 वाजता. ती आमची संस्कृती नाही. शिंदे साहेबांनी आम्हाला ते शिकवलेलं नाही. तर कॉमेडियन कुणाल कामरा हा संजय राऊत यांचा भाडोत्री विदूषक आहे. कामराने सापाच्या शेवटीवरती पाय ठेवू नये हा इशारा शिवसेनेचे खासदार नरेश म्हस्के यांनीही दिलेला आहे. राऊत आपल्याकडे कार्यकर्ते राहिले नाही याकरता या भाडोत्री माणसांचा उपयोग करताय. तुमच्यात हिंमत असेल ना तर तुम्ही या ना, सामोरे या तुम्ही. हे काय भाडोत्री या विदूषकांकडनं एकनाथ शिंदे साहेबांना टीका करायला लावताय. कुणाल कामरा आपण भारतात फिरू शकत नाही एवढं लक्षात ठेवा. आपण या उभाट्याचं हत्यार बनू नका काही पैशांकरता. तुम्हाला आमचा शिवसैनिक आहे ना, हा बाळासाहेबांच्या विचारांचा शिवसैनिक आहे. तुम्हाला महाराष्ट्रात फिरून देणार नाही.
आणि यानंतर पुढे घेऊयात बातम्यांचा वेगवान आढावा. सुरुवातीला पाहूयात काही राजकीय अपडेट्स. आदित्य ठाकरेंनी ट्विट करत शिंदे गटाला डिवचलंय. कॉमेडी शोच्या स्टेजची तोडफोड करणं म्हणजे मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांना कमजोर करण्याचा आणखी एक प्रयत्न असं त्यांनी म्हटलं. कुणाल कामराची आज धुलाई करणार असं ट्विट शिवसेनेचे नेते संजय निरुपम यांनी केलेलं आहे. सकाळी 11 वाजता कुणाल कामरा विरोधात शिवसेना शिंदे गट आंदोलन करणार आहे. त्र्यंबकेश्वरमधील कुशावर्त तीर्थाचं हिरवगार पाणी पाहून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी नाराजी व्यक्त केली. कुशावर्त तीर्थाचं पाणी स्वच्छ करा अशा सूचना देवेंद्र फडणवीस यांनी केल्या. कुंभमेळ्यात शाही स्नानासाठी पाण्याची व्यवस्था कशी केली जाईल, पाणी शुद्धीकरणासाठी उपाययोजनांबाबत त्यांनी माहिती घेतली. देशद्रोही मुस्लिमांना उपमुख्यमंत्री अजित पवार हे वाचवू शकत नाही असं संजय निरुपम यांनी म्हटलं. मुस्लिमांना डोळे दाखवणाऱ्यांना सोडणार नाही असा इशारा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिला. त्यांच्या या विधानाचा संजय निरुपम यांनी समाचार घेतला. लाडक्या बहिणींबाबत मंत्री आदिती तटकरे यांनी मोठं विधान केलंय. लाडकींना 2100 देण्याचं आम्ही वचन दिलंय, त्यामुळे योग्य वेळी आम्ही 2100 रुपये देऊ असा निर्णय घेऊ असं विधान तटकरेंनी केलं. नागपूरचा हिंसाचार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना अडचणीत आणण्यासाठी होता का, हा सवाल ठाकरे सेनेच्या मुखपत्रातून रोखठोकमधून विचारण्यात आला. फडणवीस यांना अडचणीत आणण्यासाठी नागपूरची कोणी निवड केली, हा प्रश्न देखील मुखपत्रातून करण्यात आलेला आहे. मनसेमध्ये फेरबदल केल्यानंतर राज ठाकरेंनी चौफेर फटकेबाजी केली आहे. यावेळेस त्यांनी आमदारांवर निशाणा साधलेला आहे. विधानसभेमध्ये सगळे खोक्याबाईचे भरलेले आहेत आणि राज ठाकरे यांनी असं म्हणत टीका केली आहे. मात्र राज ठाकरेंच्या विधानाचा आशिष शेलार यांनी चांगलाच समाचार घेतलाय. सुशांत सिंग हत्या प्रकरणावरून सामाजिक कार्यकर्ते अंजली दमानिया यांनी प्रश्नांचा भडीमार केला. नारायण राणेंकडे जर पुरावे आहेत तर ते सादर का करत नाहीये, का हा भाजपचा दबाव तंत्र आहे, असा सवाल दमानिया यांनी केलाय. नागपूरमधील संचारबंदी 6 दिवसांनंतर उठवली आहे. हिंसाचारामुळे नागपूरमध्ये संचारबंदी लागू करण्यात आली होती. ती आजपासून पूर्णतः उठवण्यात आलेली आहे. सर्वच भागातील संचारबंदी उठवली गेली आहे. परिमंडळ 5 मधील यशोधरा नगर पोलीस स्टेशन हद्दीतील संचारबंदी आता उठली आहे. नागपूरमध्ये झालेल्या हिंसाचार प्रकरणामध्ये इरफान अन्सारीचा मृत्यू झाला. या प्रकरणामध्ये खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आलाय. या प्रकरणी तहसील पोलिसांनी संतोष गौर याला अटक केली आहे. त्यातही पुढील तपासासह आणखी कोण यामध्ये सहभागी आहे याचा शोध सध्या घेतला जातोय. नागपूरमधील संचारबंदी उठवल्याने रस्ते आता खुले झालेले आहेत, तरी पोलीस बंदोबस्त मात्र कायम असेल. शहरात शांतता आणि सुव्यवस्था टिकून राहावी यासाठी पोलिसांनी करडी नजर ठेवणार असल्याचं सांगितलंय. कॉमस्कोर नुसार आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या. पुण्यातल्या बीटी कवडी रोडवरती बांधलेल्या पाण्याच्या टाकीचा वॉल फुटलेला आहे, त्यामुळे लाखो लिटर पाणी वाया गेलंय. पालिकेने 6 महिन्यांपूर्वी या टाकीचं लोकार्पण केलेलं होतं, मात्र त्याचं टाकीचा मोठा पाईपच फुटला आणि त्यामुळे त्या ठिकाणच्या लोकांच्या घरात पाणी शिरलंय. आता पालिका याकडे लक्ष देणार का, हा प्रश्न नागरिक उपस्थित करत आहे. लोकांना पाणी प्यायला भेटत नाही. शहीद दिनानिमित्त सांगलीमध्ये नागपूर गोवा शक्तीपीठ महामार्गाच्या विरोधात आंदोलन करण्यात आलं. शेतकरी कामगार पक्षाने शक्तीपीठ महामार्गाच्या प्रतिकात्मक पुतळ्याला फासावर लटकवत महामार्गाला विरोध केलेला आहे. मोजणीसाठी आलेल्या अधिकाऱ्यांना विहिरीमध्ये ढकलून देऊ किंवा फासावर लटकवू असा इशारा शेतकऱ्यांनी दिला. सतीश भोसले उर्फ खोक्याच्या समर्थनार्थ आदिवासी समाज आक्रमक झालाय. वन विभागाकडून केलेल्या कारवाईच्या निषेधार्थ तुळजापूरमध्ये आदिवासी समाजानं रास्ता रोको केलाय. सतीश भोसले हा खोक्या नव्हे आमचा विठ्ठल आहे, त्याला फसवण्यासाठी हा कट रचला जातोय, हा आरोप आंदोलकांनी केलाय.
1 एप्रिलपासून पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये उबर रिक्षा चालक मीटरप्रमाणे दर आकारणारे उबरने रिक्षा चालकांसोबत नवीन अॅग्रीमेंट केलंय आणि या अॅग्रीमेंटनुसार कंपनी रिक्षा चालकांकडून कोणतंही कमिशन घेणार नाहीये, परंतु कंपनीने दिलेले सॉफ्टवेअर वापरण्यासाठी नेमून दिलेली फी दररोज घेतली जाणार आहे. नेता 11 विरुद्ध अभिनेता 11 या मैत्रीपूर्ण क्रिकेट सामन्याला सलमान खान आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हजेरी लावली असल्याचं बघायला मिळालं. खासदार अनुराग ठाकूर यांनी क्षयरोगाबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी मुंबईमध्ये या सामन्यांचं आयोजन केलेलं आहे. विपाशाने तिच्या लेकीचा जिम जातानाचा एक व्हिडिओ सध्या शेअर केलेला आहे. देवीची जिममध्ये जातानाची पहिली झलक चाहत्यांना खूप आवडली आहे. व्हिडिओची सुरुवात विपाशा आणि देवी जिममध्ये प्रवेश करताना होतीये. त्यानंतर वडील आणि मुलगी दोघेही जिममध्ये मजा करतायत. भारतीय क्रिकेटपटू मोहम्मद सिराजचं नाव पुन्हा एकदा चर्चेत आलेलं आहे. मोहम्मद बिग बॉस सीझन 13 फेम अभिनेत्री माहिरा शर्माला डेट करतोय ही चर्चा आहे. यावर अभिनेत्रीने मौन सोडत चर्चांना पूर्णविराम दिला. माहिराने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली. अफवा पसरवणं थांबवा, मी कुणालाच डेट करत नाहीये असं माहिरा म्हणाली. दहिसर ते मीरा भाईंदर मेट्रो 9 या मार्गिकेतील उत्तरमधील डोंगरी कारशेडला स्थानिकांनी विरोध केलाय. भविष्यात पर्यावरणाच्या अनेक समस्या उद्भवणार असं त्यांचं म्हणणं आहे. यासाठी जनआंदोलन करून प्रसंगी न्यायालयीन लढाईची तयारी देखील पर्यावरण प्रेमींची आहे. मुंबईमधल्या IIT पवई कॅम्पस परिसरामध्ये भली मोठी मगर आढळलेली आहे. पवई लेक साईडच्या पद्मावती मंदिराजवळ भल्या मोठ्या मगरीची मुक्त संचार बघायला मिळाला आहे. भर रस्त्यावरती मगर आल्यानं नागरिकांमध्ये भीती आहे आणि या मगरीचा मुक्त संचार कॅमेऱ्यामध्ये कैद झाला आहे. छत्रपती संभाजीराजेंनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलं. रायगडमधील वाघ्या कुत्र्याची समाधी हटवा अशी मागणी यावेळेस केली आहे. मात्र वाघ्या कुत्र्या नामक पात्राचा शिवकालीन इतिहासामध्ये कोणत्याही प्रकारचा उल्लेख अथवा संदर्भ नाही. त्यामुळे महत्त्व नसलेली कुत्रा समाधी राज्य शासनाच्या धोरणानुसार 31 मे पर्यंत हटवा ही मागणी संभाजीराजेंनी केली आहे. नाशिकमधल्या चांदवडमध्ये शिवसेना युवा सेनेकडून तरुण तरुणींसाठी भव्य रोजगार मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं. पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते या मेळाव्याचं उद्घाटन झालंय. या रोजगार मेळाव्यामध्ये 50 आंतरराष्ट्रीय कंपनी आणि 300 तरुण तरुणींनी सहभाग घेतलेला होता. यावेळेस 50 जणांना जागेवरच नियुक्तीपत्रक देण्यात आलेलं आहे. दगड या अनोख्या शिल्पकृती प्रदर्शनाचं आयोजन भायखळ्याच्या 9 फिश आर्ट गॅलरीमध्ये झालं. शिल्पकार स्वप्नील गोडसे यांनी नवनिर्मितीचा एक अनोखा आविष्कार या ठिकाणी साकारला. विविध धातूंच्या साहाय्यानं धातुशिल्पांची अद्भुत दुनिया उभी केली. प्रेक्षकांना 31 मार्चपर्यंत ही धातू शिल्पकला प्रदर्शन पाहता येणार आहे. नागपूरमधल्या काटोलमध्ये 23 वर्षीय युवकाला इंस्टाग्रामवरती जातीय तेढ निर्माण करणारी औरंगजेबाची स्टोरी ठेवणं महागात पडलं. नागपूर ग्रामीण पोलिसांनी त्याच्यावर गुन्हा दाखल केलाय. त्याचा मोबाईल जप्त केलाय. दिव्यम सुरेश सिंग बैस असं या तरुणाचं नाव आहे. क्रांतीवीर नागनाथ अण्णा नायकवडी यांचा 13वा स्मृतिदिन सांगलीच्या वाळवामध्ये साजरा करण्यात आलाय. यावेळी आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांच्या उपस्थितीमध्ये अभिवादन सभा पार पडल्या. या सभेत अनेक मान्यवरांनी क्रांतीवीर नागनाथ अण्णा नायकवडी यांच्या आठवणींना उजाळा दिला. आणि आता एक ब्रेकिंग न्यूज नागपूरमधून. नागपूरमध्ये दंगल प्रकरणातील आरोपी फहीम खानच्या अधिकृत घरावरती हातोडा पडण्याची शक्यता आहे. यशोधरा नगर या ठिकाणच्या संजय बाग कॉलनीमध्ये फहीम खान याचं घर आहे. या घराचं बांधकाम अनधिकृत असल्याची नोटीस महानगरपालिका प्रशासनाकडून बजावण्यात आलेली आहे. तर फहीम खानच्या घराजवळ सुमारे 900 चौरस फुटांचं बांधकाम अनधिकृत असल्याचं पालिकेचं म्हणणं आहे. दंगल प्रकरणी फहीम खानवरती देशद्रोहाचा गुन्हा सुद्धा दाखल करण्यात आलेला आहे.
आणि यानंतर राज्यभरातल्या बातम्यांचा आढावा वेगवान स्वरूपात 36 जिल्हे 36 रिपोर्टर्समध्ये. अकोल्यामध्ये टरबूज पिकावरती अज्ञात रोगाचा प्रादुर्भाव बघायला मिळतोय. या रोगाच्या प्रादुर्भावामुळे शेतकऱ्याचं टरबूज पीक हातातून निघून गेलंय. काही शेतांमध्ये टरबूज चक्क पपईसारखे दिसतंय, तर हे टरबूज पीक पिवळं पडल्यानं शेतकऱ्याचं नुकसान होताना दिसतंय. शिरूरमध्ये घोड धरणाच्या फेल जल नियोजनामध्ये जलसंपदा विभागानं मंजुरी दिली आहे. त्यामुळे साकळाई उपसा सिंचन योजनेसाठी आवश्यक पाणी उपलब्ध होणार असल्याचं कळत आहे. राज्याचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या आदेशानुसार निर्णय जारी झालाय. त्यामुळे साकळाई योजनेची प्रतीक्षा संपल्यानं 35 गावातील शेतकऱ्यांनी जल्लोष केलेला आहे. परिस्थिती अशी झाली की वरच्या याच्यावरती पुणेकरांचं या पाण्यावरती वर्चस्व होतं. जळगाव एसटी विभागाच्या बहुतांश बसच्या खिडक्या तुटलेल्या आणि सीट फाटलेल्या अशी अवस्था असल्याचं बघायला मिळतंय. त्यामुळे एसटी विभागाच्या तब्बल 450 बसेस भंगारामध्ये जाणार आहे. नवीन बस लवकर न मिळाल्यास प्रवाशांवर याचा मोठा परिणाम होण्याची शक्यता सध्या वर्तवली जाते. दरवर्षाला सुमारे 100 ते 150 बसेस कमी होणार असल्याचं कळत आहे. पुण्यातील स्वारगेट प्रकरणानंतर तरुणीसह महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न आता या ठिकाणी ऐरणीवर आलेला आहे. रोड रोमिओ स्थानिक तरुण यांच्याकडून त्रास दिला जातोय. यासाठी पोलिसांनी रोड रोमिओसह स्थानिक तरुणांना धडा शिकवावा ही मागणी सध्या केली जाते. सामूहिक विवाह सोहळा काळाची गरज असल्याचं आमदार एकनाथ खडसे म्हणाले. आजच्या महागाईच्या काळात लग्न समारंभ खूप खर्चिक झाले आणि या खर्चामुळे वधूवरांना मोठा फटका बसतोय. सामूहिक विवाहाच्या निमित्तानं सगळे एकत्र येतात असं मत खडसेंनी व्यक्त केलं. जळगावमध्ये लेवा समाजाच्या सामूहिक विवाह सोहळ्यामध्ये खडसेंनी हजेरी लावली. अखिल भारतीय लेवा युवक महासंघाच्या कोकणात सध्या जोरदार शिमगोत्सव सुरू आहे. यावेळेस सिंधुदुर्गातल्या वैभववाडीमधील कुंभवाडी गावात शिमगोत्सवात होळीच्या मांडावरती रामायणातील पात्र सादर करण्यात आली आहे. यावेळेस ही सोंग पाहण्यासाठी मोठ्या संख्येने लोकांनी गर्दी केली. रत्नागिरीमध्ये सुरक्षित तट समृद्ध भारत या थीम अंतर्गत देशातील पहिल्या ग्रेट इंडियन कोस्टलचं उत्साहात स्वागत झालंय. या रॅलीमध्ये 125 सायकलिस्ट आणि त्यापैकी 14 महिलांचा समावेश आहे. गुजरातमधील लखपत पासून कन्याकुमारीपर्यंत हा सायक्लोथॉन असणार आहे. कल्याणच्या खाडी किनारी नौदल संग्रहालयाचं काम अंतिम टप्प्यात आहे. मात्र याच परिसरामध्ये उभारण्यात आलेल्या भल्या मोठ्या होर्डिंग्समुळे संग्रहालयाचं विद्रुपीकरण होत आहे. त्यामुळे होर्डिंग तातडीने हटवा, अन्यथा ते तोडून टाकू असा इशारा काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सचिन पोटेंनी दिला आहे. अहिल्यानगरमध्ये मडीच्या यात्रेमध्ये होणारी वैदू समाजाची जात पंचायत रोखण्यात आली आहे. 22 मार्चला जात पंचायतीचा नारळ फोडण्यात आला. मात्र जात पंचायतीला सुरुवात होताच अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्यकर्ते आणि पोलिसांनी ही कारवाई केली आहे. गेल्या 8 वर्षांपासून जात पंचायत बंद होती. मात्र मेळाव्याच्या नावाखाली घाट घालण्यात आला. पुण्याच्या ताळजाई परिसरामध्ये आग लागली. आगीचं कारण स्पष्ट झालेलं नाहीये. मात्र यामध्ये कोणती जीवितहानीही झालेली नाही. श्रीवर्धनमध्ये मसळ्याच्या दिशेने येणारी कारला अचानक आग लागली. कारमधून अचानक धूर येऊ लागला. त्यामुळे वाहन चालकानं सावधानता दाखवत वाहन थांबवलं. इतर सहप्रवासी बाहेर पडले. सुदैवानं या घटनेमध्ये कोणती जीवितहानी झालेली नाही. मात्र आगीमुळे गाडी पूर्णतः जळून खाक झाली आहे. पुण्याच्या दौंड नगरपालिकेच्या कचरा डेपोला भीषण आग लागली असल्याचं दिसतंय. मागील सलग 24 तास ही आग धुमसत होती. आग विझवण्याकडे महापालिका प्रशासन मात्र दुर्लक्ष करतोय असा आरोप नागरिकांनी केलाय. आगीचं कारण अद्याप कळू शकलेलं नाहीये. या धुरामुळे आजूबाजूच्या परिसरातील नागरिकांना मात्र त्रास होतोय. बुलढाण्यातील मलकापूरच्या लक्ष्मीनगरमध्ये सिलेंडरचा स्फोट झालाय. यावेळेस 1 जण ठार झालाय. 2 जण गंभीर जखमी झाले. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केलंय. ऑटोमध्ये सिलेंडर ठेवत असताना गॅस गळतीमुळे किंवा अन्य तांत्रिक कारणामुळे हा स्फोट झाल्याची शक्यता आहे.
मुरबाडमधल्या कोरावळे गावामध्ये एका गोठ्याला भीषण आग लागली असल्याचं बघायला मिळतंय. या आगीमध्ये 22 बकऱ्यांचा मृत्यू झाला असल्याचं देखील कळतंय. 6 म्हशी आणि 6 बैल होरपळलेले आहेत. याशिवाय जर आपण बघितलं तर या घटनेची माहिती मिळताच पशुसंवर्धन विभागाकडून जखमी पशूंवर उपचार करण्यात आले. शासनाकडून या शेतकऱ्याला तातडीने नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी केली जाते. उल्हासनगरमध्ये घराबाहेर उभी असलेली दुचाकी अज्ञातांनी जाळली आहे. ही बाब लक्षात येताच स्थानिकांनी आग विझवली. मात्र यामध्ये दुचाकीचं मोठं नुकसान झालंय. बाजूला उभ्या असलेल्या एका दुसऱ्या दुचाकीचं देखील नुकसान झालंय. हा प्रकार परिसरातील टोळक्यानं केल्याचा संशय आहे. रत्नागिरीमधल्या खेड तालुक्यामध्ये खोपीमध्ये धनगर बांधवांची 4 घरं वणव्याच्या आगीमध्ये जळून खाक झालेली आहे. तर यामध्ये कोणती जीवितहानी झालेली नाही, मात्र लाखोंचं नुकसान झालंय. नाला सोपाऱ्याच्या बिलालपाडामध्ये स्टीलच्या दुकानाला भीषण आग लागली आहे. यावेळेस आजूबाजूची दुकानं जळून खाक झाली आहे. कोणतीही जीवितहानी झालेली नाही, मात्र दुकान पूर्णतः जळाल्यानं आर्थिक नुकसान झालं. यानंतर एक मोठी बातमी. भीमाशंकरला जाणाऱ्या भाविकांसाठी आनंदाची बातमी आहे. ठाणे रायगडमधून थेट आता भीमाशंकर गाठता येणार आहे. कर्जत मुरबाड तालुक्याच्या सीमेवर असलेल्या बलविरे या गावापासून रोपवे केला जाणार आहे आणि त्यामुळे ठाणे याशिवाय रायगड जिल्ह्यातील पर्यटकांना भीमाशंकर गाठणं सोपं होईल. केंद्र शासनाच्या पर्वतमाला योजनेअंतर्गत भीमाशंकर रोपवेला मान्यता देण्यात आलेली आहे. पुन्हा एकदा वळूयात वेगवान बातम्यांकडे. पुण्याच्या रांजणगाव गणपती परिसरामध्ये बसला पिकअप कारची धडक बसलेली आहे आणि या बसमध्ये 40हून अधिक प्रवासी असल्याची देखील माहिती आहे. काही प्रवासी किरकोळ जखमी सुद्धा झाले. सोलापूर अक्कलकोट महामार्गावर भीषण अपघात झाला. यावेळेस कारचं अचानक टायर फुटलं आणि ती समोरच्या टेम्पोला जाऊन धडकली. यामध्ये एकाचा मृत्यू झाला तर 5 जण गंभीर जखमी आहेत. त्यांच्यावर शासकीय रुग्णालयामध्ये उपचार होतात. 17 मिनिटी मुंबई गोवा महामार्गावरील भोसले घाटात सिमेंटच्या ट्रकने कारला जोरदार धडक दिली आहे. धडकेत बाजूला असलेला नादरुस्त ट्रकवरती आदळून दरीमध्ये कोसळला आणि या अपघातामध्ये कारमधील प्रवासी जखमी झाले. ट्रकमधील ड्रायव्हर देखील जखमी झालाय. पत्नीसोबत विवाहबाह्य संबंध असल्याच्या संशयातून मित्राची निर्घुण हत्या करण्यात आलेली आहे. ही घटना भंडाऱ्याच्या देवाडी गावातली आहे. आरोपी मुन्नाला पोलिसांनी ताब्यात घेतलाय. आरोपीने जुना वाद उकरून चाकूने वार केल्यास त्यात मित्राचा मृत्यू झालाय. तर त्याची पुतणी आकांक्षी यामध्ये जखमी झाली आहे. तिच्यावर रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत. मर्चंट नेव्ही अधिकाऱ्याच्या पत्नीनेच प्रियकराच्या मदतीने निर्घुण हत्या त्याची केली आहे. तर मृतदेहाचे 15 तुकडे केले, सिमेंटने भरलेल्या प्लास्टिकच्या ड्रममध्ये लपवले. अखेर आईनेच पोलिसांना आपल्या मुलीने हत्या केल्याची माहिती दिली. या प्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केली आणि ही धक्कादायक घटना उत्तर प्रदेशच्या मेरठमध्ये घडली. जळगावच्या भुसावळजवळ असलेल्या वेल्हाळे या गावामध्ये दारूच्या नशेत पतीने आपल्या पत्नीचा गळा आवळून खून केला असल्याचं देखील बघायला मिळते. याशिवाय जर आपण बघितलं तर अजित शेख असं आरोपी पतीचं नाव आहे. या प्रकरणी वरणगाव पोलिसात गुन्हा दाखल केला असून पतीने हे कृत्य का केलं याचा तपास सध्या केला जातोय. लातूरच्या उदगीरमध्ये पिंपरी शिवारामध्ये अज्ञात युवकाचा मृतदेह आढळलाय. दरम्यान या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असल्याचं देखील आपल्याला बघायला मिळते. तर तलावातील मृतदेह बाहेर काढलाय. मृतदेहाच्या कमरेला दाव्याने बांधलं असता पंचनाम्यामध्ये पोलिसांना हे दिसलंय. या मृतदेहाची ओळख पटवण्याचं काम सध्या सुरू आहे. उल्हासनगरमध्ये कौटुंबिक वादातून तुफान राडा झालाय. पती पत्नीमध्ये वाद झाल्यानं शिवसेनेच्या शाखेबाहेर हाणामारी झाली असल्याचं देखील बघायला मिळतंय. या हाणामारीमध्ये पती गंभीर जखमी झालाय. सध्या त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहे आणि या प्रकरणी विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा देखील दाखल झालेला आहे.
चाकण तळेगाव चौकातून रिक्षा चोरी करण्यात आली असल्याचं देखील बघायला मिळते. याशिवाय ही घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. पोलिसात तक्रार दाखल केली असून सध्या पोलीस चोराचा शोध घेत आहेत. आणि आता एक मोठी बातमी आहे. आरे कारशेड प्रकल्पानंतर मेट्रोचा आणखी एक प्रकल्प वादात सापडला असल्याचं दिसतंय. दहिसर ते मीरा भाईंदर मेट्रो 9 मार्गिकेतील उत्तरमधील डोंगरी कारशेडला स्थानिकांनी विरोध केलाय. भविष्यात पर्यावरणाच्या अनेक समस्या उद्भवणार आहे असं त्यांचं म्हणणं आहे. यासाठी जनआंदोलन उभारून प्रसंगी न्यायालयीन लढाईची तयारी सुद्धा पर्यावरण प्रेमींनी दर्शवली आहे. उत्तन कारशेडला विरोध केला जातोय. पर्यावरण प्रेमींकडून वनसंपदेच्या हानीची भीती व्यक्त केली जाते. भाईंदर मेट्रोचा वाद मात्र आता विकोपाला गेला असल्याचं देखील आपल्याला बघायला मिळतं. मेट्रो 9 मार्गिकेतील कारशेडचा प्रश्न हा अद्यापही वादातच असल्याचं एकंदरीत आपल्याला बघायला मिळतोय. कारण पर्यावरण प्रेमींचा या कारशेडला विरोध असल्याचं पाहायला मिळतंय. गेल्या अनेक वर्षांपासून गाजत असलेला हा मुद्दा आहे, मात्र अद्यापही यावर तोडगा निघालेला नाही आहे.